शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सरकारच्या वतीने गरजू व पात्र रेशन कार्ड धारकांना सरकारी स्वस्त धान्याचा लाभ मिळावा यासाठी मिशन सुधारी या कार्यक्रमाअंतर्गत रेशन कार्डची छाननी सुरू आहे। यामध्ये अपात्र, बनावट, मृत व्यक्ती, स्थलांतरित व निष्क्रिय असे 13,000वर रेशन कार्ड पडताळणी अंती पुरवठा विभागाद्वारे बाद करण्यात आला असून परिणामी 212 मॅट्रिक धान्य जिल्ह्याचे घटले आहे। पुरवठा विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या या पडताळणी मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 12,631 संशयास्पद रेशन कार्ड धारक अपात्र आढळले असून त्यांचे धान्य तातडीने बंद करण्यात आले आहे। शहरातील माईवाडा परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका संशयित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुषार सुदाम उमाप असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात औषध प्रशासनाकडून मेडिकलवर विशेष वॉच असल्याचं दिसते। वर्षभरात 9 ठिकाणी प्रशासनाने छापे टाकले असून सुमारे 96,70,000चा औषधांसह मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 7 गुन्हे दाखल केले असून 8 आरोपींना अटक केल्याचेही पुढे येत आहे। विशेष म्हणजे नशेसाठी वापरले जाणाऱ्या इंजेक्शन जप्तीच्या कारवाया अधिक आहेत। घर बांधण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये आणावेत या मागणीवरून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या केडगाव येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे। पती महेश मच्छिंद्र जेजूरकर, सासरे मच्छिंद्र म्हातारबा जेजूरकर, सासू कांताबाई मच्छिंद्र जेजूरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। आशिया खंडात नावाजलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। ठरावाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे। मात्र 1998 ते 2026 या 68 वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या आणि शून्यातून तब्बल 11,000 कोटींच्या ठेवींपर्यंत बँकेला पोहोचवणाऱ्या सहकारातील जुन्या नव्या नेत्यांच्या योगदानाला विसरून चालणार नाही। आगामी निवडणुकीतही यातील काही नेत्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदार बँकेत संचालक पदावर पाहायला मिळू शकतात। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।